नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला संकल्प असतो तो म्हणजे फिट राहणं आणि व्यायाम करणं. यावर्षी फिट राहायचं आहे, व्यायाम करायचा हा संकल्प तुम्ही नक्कीच मनाशी पक्का केला असेल. चला तर मग रोज सकाळी मी तुम्हाला व्यायामाच्या आणि आहाराच्या वेगवेगळ्या टिप्स देणार आहे. यासाठी रोज सकाळी माझ्यासोबत या विषयातले तज्ज्ञ असतील. आज आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की व्यायामशाळेत जायच्या आधी, व्यायाम सुरू करायच्या आधी नेमकं काय करायचं असतं. आणि यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रीय विजेते बॉडी बिल्डर आणि फिटनेस एक्सपर्ट विक्की गोरक्ष सर. सर, व्यायाम करायच्या आधी वॉर्मअप करा असं सगळेजण म्हणतात. हा वॉर्मअप नेमका काय असतो? वॉर्मअप आपण व्यायामशाळेत जातो, मध्ये जातो, एक हेल्थ क्लबमध्ये जातो किंवा बाहेर वॉकला, रनिंगला, जॉगिंगला जातो. तो व्यायाम करताना आपल्या मसल्स, टेंडन, लिगामेंट्स, आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर अतिरिक्त ताण येऊ नये आणि ती आपण पुढे करणारा व्यायाम हा अतिशय स्मूथली व्हावा यासाठी केलेली पूर्वतयारी, त्याला पूरक असा पण हलका व्यायाम म्हणजे वॉर्मअप. वॉर्मअपचा नेमका महत्त्व काय असतं, तो का करणं गरजेचं असतं? वॉर्मअप म्हणजे व्यायामापासून चुकीचा व्यायाम केल्यानंतर ज्या इंजुरी होण्याची शक्यता असते त्या पण वाचण्यासाठी वॉर्मअप करणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्यायामापासून होणाऱ्या ज्या इंजुरीज आहेत, दुखापती आहेत, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लॅक ऑफ वॉर्मअप. व्यायामामुळे आपलं कार्डिओव्हास्क्युलर जे हार्ट रेट आहे, आपलं हार्ट त्याला तयार होतं, त्यामुळे हार्टवर अतिरिक्त ताण येत नाही. दुसरी गोष्ट ही झाली कार्डिओव्हास्क्युलर. दुसरी आहे की आपले मसल, आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा मसलमध्ये ब्लड सप्लाय असतो. आपण हेवी ट्रेनिंग करतो वॉर्मअप न करता, पण होतं काय, आपले टेंडन, लिगामेंट तिकडे सप्लाय होत नाही. त्याच्यामुळे आपलं वर्कआउट संपलं की दुसऱ्या दिवशी आपले सांधे दुखायला लागतात, मसल सोअरनेस म्हणजे मसल दुखायला लागतात. तो एक आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. रिदमिक कर, हां, घालून वरती जा, घालून वरती जा, शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर वॉर्मअप हा कसा करायला हवा, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत करायचा, खालून वर करायचा, त्याची पद्धत काय, किती किती प्रकारे तो केला जातो? तसे वॉर्मअपचे जनरल प्रकार हे दोन आहेत. एक जनरल वॉर्मअप, जनरल म्हणजे संपूर्ण बॉडी आपण वॉर्म केली पाहिजे. जनरल वॉर्मअपमध्ये डिफरंट टाईप ऑफ बेंडिंग. व्हेरी गुड, हा सगळ्यात चांगला व्यायाम केला असतो. पाय बेंड कर थोडे, पाय स्ट्रेट नाही करायचे. साईड टू साईड बेंड, ट्विस्टिंग, फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग, बेंट ओव्हर बेंडिंग, नेक एक्सरसाइज, श्रग्स, आपले थोडे फ्री स्क्वॉट्स. याच्यामध्ये कर, ग्रेसफुली कर, ग्रेसफुली. स्टेप नाही वाटली पाहिजे बॉडी. ॲक्शन्स, किकिंग, त्याच्यानंतर काही आसनं आहेत जी साधी आसनं आहेत, ताडासन, त्रिकोणासन, कोणासन, जी साधी आसनं आहेत जी ती स्ट्रेचिंग आपल्या बॉडीला देणार. स्ट्रेचिंगसाठी त्याचा उपयोग करू शकतो. ॲक्शन शुड बी रिदमिक, स्मूथ ॲक्शन. नो, ओके, रिदमिक ॲक्शन. पेंडलम असतो ना, अशी रिदमिक ॲक्शन पाहिजे. नो जर्क, नो अदर बॉडी हॅज टू बी स्ट्रेट. ठीक, बेंडिंग, फॉरवर्डिंग जे आपले स्पाईन आहे तिकडे आपला ब्लड सप्लाय आपण करू, तिकडे ते वॉर्म करू शकतो. महत्त्वाचं नेक एक्सरसाइज, कपडा हटतो. 1, कमान शॉर्ट, 2. आपण ज्या वेळेला कोणता एक्सरसाइज करतो तेव्हा नेक मसल स्टेबल असतात, त्याच्यामुळे त्यांना वॉर्मअप करणं, त्यांना पण ॲक्टिवेट करणं, तिकडे ब्लड सप्लाय हे करणं, याचे नेक एक्सरसाइज आहेत. आपले मोठे मसल्स आहेत, क्वाड्रिसेप, त्याच्यासाठी आपण फ्री स्क्वॉट, मराठीत आपण त्याला बैठका म्हणतो. या थोड्या बैठकांचे ॲक्शन थोडे 15-20 आपण केले तर आपले नी जॉईंट आहे, आपले क्वाड्रिसेप आहे, हा अशा हटतो. हे वॉर्मअप करतो आपण. कमान, शाबाश, हां, करेक्ट. दिस इज वॉर्मअप. त्याच्यानंतर काफ रेज. हे काफ रेज हा प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्व होणारा मसल आहे. म्हणजे आपण कार्डिओव्हास्क्युलर कोणता एक्सरसाइज केला तर काफ मसल हा तिथे इन्व्हॉल्व होणारा मसल आहे. त्याच्यानंतर पुशअप्स आहेत, शोल्डर एक्सरसाइजसाठी पुशअप आपण एक्सरसाइज आहेत. आणि ऑन दी स्पॉट रनिंग किंवा ऑन दी स्पॉट जम्पिंग. हे बघ एवढे. पण जम्पिंग करताना लो इम्पॅक्ट म्हणजे जास्ती वरती हे करायचं नाही, मग इट विल बिकम अ मेन एक्सरसाइज. हे असं इथे घेऊन मग असं घ्यायला पाहिजे, हे असं नाही. ओके, फॉरवर्ड अँड देन फुल्ली बॅकवर्ड.
फॉरवर्ड, देन फुल्ली बॅकवर्ड अँड रिदमिक. हां, नॉट लाईक दिस, रिदमिक. वॉर्मअप जास्ती असता कामा नये. वॉर्मअप हा 5 ते 7च मिनटं असला पाहिजे. याचं कारण आपण वॉर्मअप्स करत गेलो तर मेन आपला एक्सरसाइज त्याच्यामुळे तो एफेक्ट होईल. वॉर्मअप कसा करायचा, का करायचा हे जर आपल्याला कळलं, मात्र वॉर्मअपचं सुद्धा व्यायामासारखंच आहे. जर चुकीचा कराल, जर जास्त कराल, त्याच्याने सुद्धा तुम्हाला इंजुरी होऊ शकते. तर मला सांगा की वॉर्मअप आहे त्याच्याने काय त्रास होऊ शकतो जर तो चुकीचा केला तर काय करायला हवं, काय टाळायला हवं? वॉर्मअप हा वॉर्मअप समजला पाहिजे आणि वॉर्मअप म्हणूनच केला पाहिजे. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की पूर्वी काय होतं की प्रत्येक जण व्यायामशाळेत गेला की दंड 25 ते 40 दंड मारायचे. त्याच्यानंतर बैठका 100-200 बैठका करून आपल्या व्यायामाला सुरुवात करायची. तर हा वॉर्मअप झालाच नाही, हा डायरेक्टच एक्सरसाइज झाला. कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हार्ट, लंग्स आणि ब्लड वेसल ही जी सिस्टीम आहे यांना हळूहळू ॲक्टिवेट करणारे जे व्यायाम आहेत तोच वॉर्मअप असला पाहिजे. त्याच्यामध्ये जास्ती हाय इम्पॅक्ट म्हणजे जास्ती रेजिस्टन्स करणारं एक्सरसाइज अजिबात नको. जास्ती बेंडिंग, स्ट्रेचिंग आणि जे आपण आता फ्री स्क्वॉट्स किंवा बैठक म्हणतो ते पण 15-20. फक्त ब्रेनने तिकडे ब्लड सप्लाय ॲक्टिव्हिटी, जिकडे ॲक्टिव्हिटी आहे तिकडे ब्लड सप्लाय आहे. तो प्रकार आपण करायचा आहे. आणखीन तुम्हाला सांगतो की वॉर्मअपमध्ये स्ट्रेचिंग हा प्रकार येतो. वॉर्मअपमध्ये स्ट्रेचिंग प्रकार येतो. पण स्ट्रेचिंग करताना ज्या वेळेला आपल्या जेव्हा मसल वॉर्म नसतात तिकडे नॉर्मलपेक्षा जास्त ब्लड सप्लाय नसतो. त्या स्ट्रेचिंगसाठी लागणारा ब्लड सप्लाय नसतो. त्यावेळेला स्ट्रेचिंग करू नये. आणि जो आपण वॉर्मअपमध्ये स्ट्रेचिंग करायचं आहे आफ्टर एक्सरसाइज तो मसल्स ब्लड सप्लाय असतो, ते मसल तयार असतात, ते टेंडन तयार असतात, लिगामेंट तयार असतात. त्यावेळेला आफ्टर एक्सरसाइज स्ट्रेचिंग करायला पाहिजे. पण कोल्ड मसलवर स्ट्रेचिंग करू नका. इट कॅनॉट बी अ वॉर्मअप. त्याने काय इंजुरी होऊ शकते? डेफिनेटली मसल टेअर होणार. फायबर विल टेअर. इंटरनल इंजुरी होईल. तुमचा मसल टेंडन आहे तो ओव्हरस्ट्रेच होईल. तुमचा लिगामेंट कॅन बी टेअर. नक्की सर, अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुम्ही. चला तर मग माझी खात्री आहे तुम्ही सगळे उठून आता व्यायामाला जाल. मात्र व्यायाम करायच्या आधी काय डाएट फॉलो करायचा असतो का, काय खायचं असतं का नसतं, नेमकं काय खायचं असतं, किती वेळ आधी खायचं प्यायचं असतं याची माहिती आपण घेणार आहोत आपल्या आहार तज्ज्ञांकडनं. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. तर साधारणतः जर जिम ट्रेनिंग असेल त्याच्यात 2 प्रकार असतात, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग. दोघांच्या आधी अर्ध्या तासापूर्वी खाणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यात फ्रूट म्हणजे आपलं केळं किंवा वेट लॉस असेल तर नेहमीच केळं खाऊन कामास येत नाही. त्यामुळे कुठलंही फळ हे खाणं योग्य ठरेल. याच्या व्यतिरिक्त थोडंफार हायड्रेशन असावं, म्हणजे शरीरात थोडंफार पाणी असावं. त्यामुळे फळं दोन्ही काम करतात. म्हणजे तुम्हाला हवी तितकी साखर किंवा ऊर्जा मिळत असते, त्याबरोबर पाणीसुद्धा मिळत असतं. त्यामुळे असे जिमचे जे व्यायाम असतात त्याच्यामध्ये साधारण फळं वगैरे खाऊन गेलं व्यायामाच्या आधी तर ते योग्य असतं. कारण का त्यामुळे चांगला व्यायाम करता येतो. म्हणजे शक्ती अपुरी पडत नाही व्यायाम करायला. आज आपल्याला कळलं आहे की व्यायामाची सुरुवात ही नेमकी कशी करायची असते आणि उद्या देखील आपण असेच व्यायामाचे वेगवेगळे फंडे समजून घेणार आहोत.